हजार वर्षांपासून इतिहासाची साक्ष देत उभं असलेल्या या मंदिराबद्दल तुम्हाला माहिती आहे का? हे आहे नाशिकच्या सिन्नरमध्ये असलेलं गोंदेश्वर मंदिर। 11व्या-12व्या शतकात यादव राजवटीत बांधलेलं हे मंदिर आजही आपल्या अप्रतिम दगडी कोरीव कामासाठी ओळखलं जातं। या मंदिराची खास गोष्ट म्हणजे याची पंचायत रचना। मध्यभागी भगवान महादेवांचं मुख्य मंदिर आणि चारही बाजूंना गणपती, विष्णू, पार्वती आणि सूर्यदेव यांची मंदिरे आहेत। हे मंदिर भूमिज शैलीतील हेमाडपंथी स्थापत्यकलेचं उत्कृष्ट उदाहरण मानलं जातं। संपूर्ण मंदिर काळ्या बेसॉल्ट दगडात बांधलेलं असून त्यात चुना किंवा सिमेंटचा वापर जराही केलेला नाही। मंदिराची उंची, भव्य शिखर, कोरीव खांब आणि भिंतीवरील सूक्ष्म नक्षीकाम पाहून त्या काळातील कामगारांचं कौशल्याची कल्पना येते। मंदिराच्या बाहेरील भिंतींवर विविध देवी देवता, नर्तक, यक्ष यक्षिणी, प्राणी आणि पौराणिक कथांशी संबंधित शिल्प कोरलेली आहेत। प्रत्येक शिल्पामध्ये अतिशय बारीकीचे काम दिसून येते। असं म्हटलं जातं की यादव राजा गोविंद यांच्या नावावरून या मंदिराला सुरुवातीला गोविंदेश्वर नाव देण्यात आलं होतं। पुढे हेच नाव बदलून गोंदेश्वर ठेवण्यात आलं। हजार वर्षांपूर्वी आधुनिक यंत्रांशिवाय उभारलेलं हे मंदिर आजही स्थापत्यकलेचा एक जिवंत चमत्कार वाटतो। जर तुम्हाला इतिहास, अध्यात्म आणि अप्रतिम वास्तुकला एकाच ठिकाणी अनुभवायची असेल तर नाशिक जवळचं हे गोंदेश्वर मंदिर नक्की भेट द्या। अशाच भक्ती, इतिहास आणि प्रवासाने भरलेल्या रील्ससाठी मला नक्की फॉलो करा।